समस्त जगत को अपने निरूपण के माध्यम से अध्यात्म का ज्ञान देने वाले तथा भटके हुए समाज को दिशा देने वाले आधुनिक महान संत स्वर्गीय नारायण विष्णु अर्थात परम पूजनीय डॉक्टर नाना साहब धर्माधिकारी के पुण्य स्मरण के उपलक्ष्य में पनवेल श्री परिवार के सदस्यों द्वारा मोठे भिंगार गांव में गरीब एवं जरूरतमंद आदिवासी विद्यार्थियों को शैक्षणिक साहित्य का वितरण किया गया। शुक्रवार को आयोजित इस कार्यक्रम के लिए तहसीलदार पवन चांडक, आदिवासी विकास प्रकल्प के प्रकल्पाधिकारी MK मोरे, निरीक्षिका श्रीमती पाटेकर, शिवसेना पनवेल तालुका उप प्रमुख अनंत लबड़े, पुलिस पाटिल संगठन के रायगढ़ जिला अध्यक्ष अनंता पाटिल, सरपंच निवृत्ति शेंद्रे, जगन पवार, अरुण म्हात्रे, भास्कर हातमोड़े, अशोक म्हात्रे, सुनील म्हात्रे आदि गणमान्यों सहित भिंगार और आसपास के परिसर के नागरिक, आदिवासी विद्यार्थी और विद्यार्थियों के परिजन बड़ी संख्या में उपस्थित थे। इस कार्यक्रम में तहसीलदार पवन चांडक ने स्वर्गीय नाना साहब धर्माधिकारी की विचारधारा और सिद्धांतों को उपस्थितों के सामने रखते हुए उनके आदर्श एवं सिद्धांतों पर चलने का आह्वान किया। नाना साहेबांचा विचाराचा, आचाराचा आणि माणुसकी हा धर्म शिकवण्याचा त्यांनी जो पायंडा पाडला किंवा त्यांनी जे विचार व्यक्त केले त्याचं स्वरूप, त्याची व्याप्ती किती मोठी आहे। जवळपास 6 ते 7 लाख लोकांचा समुदाय, केवळ समुदाय नाही म्हणता येणार तर शिस्तबद्ध समुदाय या नानासाहेबांच्या विचाराची, आचाराची आणि त्यांना पाठबळ देणाऱ्या आपल्या सर्वांची ती एक शक्ती आहे की त्यांच्या विचारामुळे आपण आज एकत्र आलेलो आहोत। आज आदिवासी मुलं जी आहेत या ठिकाणी शिक्षणासाठी धडपड करतायत। आपल्याला बेसिक त्यांच्या गरजा ज्या आहेत, शालेय साहित्य आहे, ताटा आहेत, खेळणी आहेत, या आपल्याला त्यांना पुरवाव्या लागतात। आपण सर्वांनी ही काळजी घेतली पाहिजे की ही जी पिढी आहे, हे जे बालपण आहे, हे त्यांना पूर्णपणे मिळालं पाहिजे। याच्यातून एक चांगली पिढी, एक चांगला भारत या ठिकाणी उदयाला आला पाहिजे आणि यांची जबाबदारी ही केवळ प्रशासनाची किंवा त्यांच्या आई वडिलांची नसून ही आपल्या पूर्ण गावाची जबाबदारी आहे। आपल्या सर्व ग्रामस्थांची जबाबदारी आहे की ही मुलं पुढे आली पाहिजेत, त्याच्यामधून डॉक्टर झाले पाहिजेत, इंजिनियर झाले पाहिजेत, कुठल्या व्यसनाच्या अधीन ते जाणार नाहीत याची काळजी आपण घेतली पाहिजे। तर एक गावाने मिळून जर ही काळजी घेतली तर निश्चितपणे आपला काम किंवा आपला देश पुढे जाण्यास कोणतीही अडचण किंवा हे निर्माण होणार नाही। जर आपण ही पिढी घडवली नाही, आपण लक्ष दिलं नाही तर मात्र आपल्या गावाचा आपण विकास केलाय, आपण 21व्या शतकाकडे चाललोय, आपण खूप प्रगती केली आहे या म्हणण्याचा हक्क आपल्याला किंवा अधिकार आपल्याला कुणालाही असणार नाही। त्यामुळं माझी सर्वांना या ठिकाणी एक आव्हान आहे की आपण ही पिढी घडवावी, आपण यांना मोठं करावं आणि तीच खरी नानासाहेबांच्या कार्याची, कामाची मोठी ठरेल। वहीं सुनील म्हात्रे ने भी अपने भाषण में स्वर्गीय नाना साहब धर्माधिकारी की कार्यप्रणाली पर प्रकाश डालते हुए उन्हें अभिवादन किया। त्यावेळेला कामोठ्याला कार्यक्रम झाला, त्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री साहेबांनी बोले की नाही उल्लेख केला का एवढी माणसं ही कशी बरं जमतात, एवढी माणसं एवढ्या उन्हामध्ये कशी बरं थंड बसतात। म्हणून कालच सांगितलं त्यामुळे जसा आकाशातून पाणी पडतोय, तो पाणी ज्यावेळेला धरतीवर पडला जातोय आणि पडल्यावर जी जमीन, जी धरती शांत होते आणि फक्त शांतच होत नाही तर त्यामधून सुगंध पण निघतोय। मग तसंच नानासाहेबांची शिकवण ज्यावेळेला आम्हाला प्राप्त झाली, आम्ही जे तप्त होतोय एकच त्या शिकवणीमुळे आता शांत झाले। म्हणून काय म्हणायचं आपल्याला, आज जे बाल संस्कार आहेत, छोटी छोटी मुलं आहेत आणि त्या बोले की नाही एखादा बीज आहे, एखादा फळ आहे, जर तो फळ जर फळ जर शुद्ध असेल, बीज जर शुद्ध असेल तर त्याला फळ पण शुद्ध येतात। बोले की नाही संत, शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी। मग तसंच त्या बाळांना आता उत्तम संस्कारात जर उभे केले तर पुढे हे त्यांना पण उत्तम ज्ञानाची, उत्तम हे फळे येतील। इस कार्यक्रम में MK मोरे, अनंत लबड़े, अनंता पाटिल आदि गणमान्यों ने भी
अपने भाषणों में स्वर्गीय नाना साहब धर्माधिकारी को श्रद्धांजलि अर्पित करते हुए उन्हें अभिवादन किया।